Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. हा प्रश्न रिलेशन्सवर आहे. आपल्याला एक रिलेशन दिले R जे A, B या पेअर्स पासून तयार झालेलं आहे. पण A आणि B च्या व्हॅल्यूज या सेट मधून घेतलेल्या आहेत आणि A आणि B च्या व्हॅल्यूज 1 + AB पॉझिटिव्ह हे रिलेशन सॅटिस्फाय करतात. आपल्याला पुढे दोन स्टेटमेंट्स दिलेत. पहिल्या स्टेटमेंटमध्ये R मधल्या A, B या पेअर्सची संख्या 17 आहे असं म्हटलंय आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये R हे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे असं म्हटलंय. तर या स्टेटमेंट 1 आणि 2 च्या संदर्भात हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेत आणि त्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. कंडिशन आहे 1 + AB > 0 म्हणजेच आपण A ला पहिली किंमत देऊया -2. त्यामुळं 1 - 2B होईल पॉझिटिव्ह, 2B < 1 होईल आणि B होईल ½ त्यामुळं दिलेल्या सेटमधून आपल्याला B = 0, -1 आणि -2 या तीन व्हॅल्यूज फक्त घ्याव्या लागतील. म्हणजेच पेअर्स होतील -2, 0, -2, -1 आणि -2, -2. म्हणजे B च्या जितक्या व्हॅल्यूज आहेत तितक्या पेअर्स आपल्याकडे तयार झाल्यात. म्हणजे इथं लिहूया आपण 3 पेअर्स. पुढे आपण A -1 घेऊया म्हणजे 1 - B > 0 होईल म्हणजेच B < 1 होईल म्हणजेच B च्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील 0, -1 आणि -2 आणि अशा तीन पेअर्स तयार होतील -1, 0, -1, -1, -1, -2 3 पेअर्स. आता A बरोबर 0 घेऊया म्हणजे 1 > 0 होईल जे ट्रू स्टेटमेंट आहे. त्यामुळं B च्या व्हॅल्यूज सगळ्याच्या सगळ्या येतील -2, -1, 0, 1 आणि 2 आणि 5 पेअर्स तयार होतील 0, -2, 0, -1, 0, 0, 0, 1 आणि 0, 2 5 पेअर्स. यानंतर A 1 घेऊया म्हणजेच 1 + B होईल पॉझिटिव्ह म्हणजेच B > -1 होईल. यावरून B च्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील 0, 1 आणि 2 आणि त्यावरून 3 पेअर्स तयार होतील 1, 0, 1, 1 आणि 1, 2 3 पेअर्स. आणि शेवटी घेऊया A = म्हणजे 1 + 2B होईल पॉझिटिव्ह, 2B होईल > 1, B होईल -½ -½ पेक्षा मोठ्या B च्या व्हॅल्यूज सेटमध्ये असतील 0, 1 आणि 2. ऑब्व्हियसली 3 पेअर्स तयार होतील 2, 0, 2, 1 आणि 2, 2 3 पेअर्स. तेव्हा पहिल्या स्टेटमेंटचं उत्तर असेल नंबर ऑफ एलिमेंट्स इन R. मोजूया 3 + 3 6, 6 + 5 11, 11 + 3 14, 14 + 3 17, 17 एलिमेंट्स आणि हे ट्रू स्टेटमेंट आहे. आता हे रिलेशन इक्विव्हॅलन्स आहे काय ते आपल्याला शोधायचं आहे. इक्विव्हॅलन्स होण्यासाठी ते एकाच वेळी रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह असायला हवे. या सेटला आपण S नाव देऊया. पहिलं रिफ्लेक्सिव्ह आहे का बघूया. सेट S मधला कुठलाही एलिमेंट A समजा आपण घेतला तर त्यासाठी 1 + A × A म्हणजेच 1 + A² हे नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे. याचाच अर्थ हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. दुसरं सिमेट्रिक असण्यासाठी जर 1 + AB हे पॉझिटिव्ह असेल तर 1 + BA हे सुद्धा पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणजेच हे रिलेशन सिमेट्रिक सुद्धा आहे. आता ट्रान्झिटिव्ह चेक करूया. समजा -1, 0 ही रिलेशन R चा भाग आहे आणि यामध्ये 1 + AB म्हणजेच -1 × 0, 0 हे पॉझिटिव्ह हे ट्रू आहे. दुसरी पेअर समजा आपण 0, 2 घेतली तर ही पेअर R चा एलिमेंट आहे आणि यासाठी 1 + 0 × 2 म्हणजेच 0 हे पॉझिटिव्ह आहे. हे स्टेटमेंट ट्रू आहे. आता आपल्याला चेक करावं लागेल की -1, 2 या पेअरसाठी काय होते ते. -1, 2 हा R चा एलिमेंट आहे आणि कंडिशन प्रमाणे 1 + -1 × 2
-2 म्हणजेच -1 हे पॉझिटिव्ह आहे, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. या तिन्ही गोष्टीवरून आपण म्हणू शकतो की हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह नाही आहे, त्यामुळं हे इक्विव्हॅलन्स असणार नाही, त्यामुळं नॉट इक्विव्हॅलन्स रिलेशन. आपण पर्याय शोधले तर फक्त हा पहिला पर्याय ए लागू होताना दिसतोय, म्हणजेच करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे. ओनली स्टेटमेंट 1 is true. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.